तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मायक्रो प्रोसेसरचे IMP क्वेश्चन हे बघणार आहोत. तर मायक्रो प्रोसेसर हा सब्जेक्ट MSBT डिप्लोमा कम्प्युटरवाल्यांना 4th सेमिस्टरमध्ये हा मायक्रो प्रोसेसर सब्जेक्ट आहे. तर यासाठी या व्हिडिओमध्ये आपण IMP क्वेश्चन हे बघणार आहोत. तर आपण वेगवेगळ्या सब्जेक्टचे आपण या ठिकाणी IMP क्वेश्चन हे बघितलेले आहेत. तर तुम्ही या व्हिडिओ जर बघितले नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली, तिथे जाऊन तुम्ही हे सर्व विषयांचे IMP क्वेश्चन हे बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो क्वेश्चन पेपर बघता तुम्ही, हा समर 2023चा क्वेश्चन पेपर आहे. तर यामधून आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते होऊ शकतात तर ते आपण बघणार आहोत. तर सर्वात पहिले आपण क्वेश्चन पेपरचा जो असा पॅटर्न असतो तो समजून घेऊया. तर तुम्हाला या ठिकाणी टोटली 6 क्वेश्चन हे दिलेले असतात. तर जो पहिला क्वेश्चन असतो यामधून तुम्हाला 5 क्वेश्चन हे सोडवावं लागतात आणि यामध्ये प्रत्येक क्वेश्चनसाठी तुम्हाला 2 मार्क हे दिलेले असतात. त्यानंतर जो दुसरा क्वेश्चन असतो यामध्ये 3 क्वेश्चन दिलेले असतात. तर प्रत्येक क्वेश्चनसाठी तुम्हाला 4 मार्क हे असतात. त्यानंतर तिसऱ्या क्वेश्चनमध्ये पण सेम असतं, 3 क्वेश्चन हे कोणतेही सोडवावं लागतात, त्यासाठी 4 मार्क हे असतात. चौथा क्वेश्चन ही तसाच आहे. त्यानंतर जो 5वा क्वेश्चन यामध्ये तुम्हाला फक्त 2 क्वेश्चन हे सोडवावं लागतात आणि प्रत्येक क्वेश्चनसाठी तुम्हाला 6 मार्क हे दिलेले असतात. त्यानंतर जो 6वा क्वेश्चन आहे याच्यातसुद्धा तुम्हाला 2 क्वेश्चन हे सोडवावं लागतात आणि एका क्वेश्चनसाठी तुम्हाला या ठिकाणी 6 मार्क हे दिलेले असतात. तर अशा पद्धतीचे हे तुम्हाला टोटल हे क्वेश्चन 6 क्वेश्चन हे विचारले असतात. तर मायक्रो प्रोसेसर हा सब्जेक्ट थोडा विद्यार्थ्यांना टफ जातो, पण यामध्ये जर तुम्ही डायग्रामची जी प्रॅक्टिस जर केली तर यामध्ये तुम्ही पेपर हा कसाही तुम्ही तुमच्या पासिंग पुरता हा पेपर हा लिहू शकता. तर यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन बघायला गेलं तर पहिल्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला या ठिकाणी स्टेट द फंक्शन्स ऑफ फॉलोइंग पिन्स ऑफ 8086 मायक्रो प्रोसेसर. 8086 जी पिन्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी फंक्शन्स लिहायचे. तर 8086 मायक्रो प्रोसेसरची ही पिन डायग्राम आहे ती तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर करावी लागणार. त्यानंतर स्टेट द फंक्शन्स ऑफ STC अँड CMC इन्स्ट्रक्शन ऑफ 8086 या ठिकाणी सुद्धा 8086 हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला जास्तीत जास्त हे 8086चे क्वेश्चन हे बघायला मिळते. त्यानंतर राईट अँड ALP टू ॲड 260 बिट्स नंबर्स हा सुद्धा क्वेश्चन हा विचारला जातो. त्यानंतर दुसऱ्या क्वेश्चनमध्ये बघायला गेलं तर एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ मेमरी सेगमेंटेशन इन 8086. त्यानंतर स्टेट द सिमिलर डायरेक्टिव्स हा सुद्धा हा क्वेश्चन हा विचारला जातो, किंवा सेपरेट असा विचारला जातो की स्टेट द असेंबली डायरेक्टिव्ह इन 8086. त्यानंतर तिसऱ्या क्वेश्चनमध्ये एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ पाईपलाइनिंग इन 8086. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डिफरन्स बिटवीन विचारला जातो प्रोसेसर आणि मायक्रोजमध्ये. या ठिकाणी तुम्हाला 4 पॉईंट्स हे लिहावं लागतात. त्यानंतर चौथ्या क्वेश्चनमध्ये जो क्वेश्चन विचारला गेलेला आहे डिफरन्शिएट बिटवीन मिनिमम मोड अँड मॅक्सिमम मोड ऑफ 8086 हा क्वेश्चन हा खूप वेळेस एक्झाममध्ये विचारला गेला आहे. त्यानंतर ELPवरनं सुद्धा क्वेश्चन हे विचारले जातात, तो सुद्धा इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे. त्यानंतर 5व्या क्वेश्चनमध्ये जो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो म्हणजे एक्सप्लेन द फॉलोविंग असेंबलर डायरेक्टिव्स या तुम्हाला एक्सप्लेन कराव्या लागतात. त्यानंतर एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल ऑफ द इन्स्ट्रक्शन गिवन बिलो. हे जे इन्स्ट्रक्शन दिलेले ते तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत सुटेबल एक्झाम्पल देऊन सनी. त्यानंतर जो 6वा क्वेश्चन आहे तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेन द ॲड्रेसिंग मोड ऑफ 8086. त्यानंतर ALP ट्रान्सफर 10 बिट्स ऑफ डेटा फ्रॉम वन मेमरी लोकेशन टू द अनदर, ऑल्सो ड्रॉ द फ्लो चार्ट्स ऑफ द सेम. तर हे जे 2 क्वेश्चन आहे हे खूप वेळेस एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. त्यानंतर हा जो क्वेश्चन पेपर बघता तो विंटर 2023चा हा क्वेश्चन पेपर आहे. तर यामधून इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी जो पहिल्या क्वेश्चनमध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो म्हणजे स्टेट द यूज ऑफ EMX अँड टेस्ट सिग्नल.
त्यानंतर असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग टूल्स या ठिकाणी तुम्हाला लिहायचे. त्यानंतर गिव्ह एनी टू ॲडव्हान्टेज ऑफ अ पाईपलाईनिंग हा सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर ड्रॉ द फॉर्मॅट ऑफ अ फ्लॅग रजिस्टर ऑफ 8086. त्यानंतर दुसऱ्या क्वेश्चनमध्ये जो सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन आहे तो म्हणजे राईट द फंक्शन्स ऑफ अ फॉलोइंग पिन्स. हे जे पिन्स दिलेले आहेत 8086चे त्यांचे तुम्हाला फंक्शन ते विचारले जातात. त्यानंतर ड्रॉ अँड एक्सप्लेन मॉडेल ऑफ असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग. तुम्हाला या ठिकाणी असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंगचं मॉडेल या ठिकाणी एक्सप्लेन करावं लागतं. त्यानंतर तिसरा जो क्वेश्चन यामध्ये तुम्हाला डिस्क्राईब सेगमेंटेशन इन 8086 अँड इट्स ॲडव्हान्टेजेस. त्यानंतर ALP या ठिकाणी ALPचे हे क्वेश्चन जे असतात ते प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये विचारले असतात. त्यामुळे ALP हा टॉपिक हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यानंतर चौथ्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला या ठिकाणी डिफरन्शिएट बिटवीन प्रोसेसर अँड मायक्रोस हा सुद्धा खूप वेळेस हा विचारला गेलेला क्वेश्चन आहे. त्यानंतर एक्सप्लेन आणि 4 ॲड्रेसिंग मोड्स ऑफ 8086. त्यानंतर पाचव्या क्वेश्चनमध्ये जो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो म्हणजे राईट अँड ALP कॉन्कॅटिनेशन ऑफ अ 2 स्ट्रिंग, ड्रॉ फ्लो चार्ट्स अँड अझ्युम सुटेबल डेटा. पाचव्या क्वेश्चनमध्ये जो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो म्हणजे ड्रॉ द फंक्शनल ब्लॉक डायग्राम्स ऑफ 8086 विथ द लेवल. तुम्हाला या ठिकाणी 8086ची फंक्शनल ब्लॉक डायग्राम ही ड्रॉ करायची. त्यानंतर हा जो क्वेश्चन पेपर आहे हा 2022चा क्वेश्चन पेपर आहे. तर यामध्ये पहिल्या क्वेश्चनमध्ये जो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो म्हणजे ड्रॉ द लेबल फॉर्मॅट ऑफ 8086 फ्लॅग रजिस्टर. त्यानंतर फंक्शन्स ऑफ एडिटर अँड असेंबलर. त्यानंतर राईट अँड ALP टू ॲड टू 8-bit नंबर्स. त्यानंतर जो दुसऱ्या क्वेश्चनमध्ये आहे तो म्हणजे 8086चे जे पिन्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी त्यांचे फंक्शन्स या ठिकाणी लिहायचे आहेत. त्यानंतर डिस्क्राईब आणि 4 असेंबलर डायरेक्टिव्स विथ अ सुटेबल एक्झाम्पल. त्यानंतर तिसऱ्या क्वेश्चनमध्ये आहे तो म्हणजे डिस्क्राईब मेमरी सेगमेंटेशन इन 8086 विथ अ सुटेबल डायग्राम. त्यानंतर ALP या ठिकाणी सुद्धा ALPचे तेच सेम क्वेश्चन हे विचारले गेलेले आहेत. मागच्या पेपरमध्ये आपण जे बघितले तेच या ठिकाणी ALPचे क्वेश्चन विचारले गेले. त्यानंतर चौथ्या क्वेश्चनमध्ये ALPवरनं या ठिकाणी क्वेश्चन हे विचारले गेले आहेत. म्हणून ALP हा जो टॉपिक आहे तो तुम्ही प्रॉपर करावा लागेल तुम्हाला, त्याशिवाय तुम्हाला ALPचे क्वेश्चन येणार नाही. त्यानंतर जो पाचवा जो क्वेश्चन आहे यामध्ये डिस्क्राईब हाऊ ॲन असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम इज अ डेव्हलप अँड डिबगिंग युजिंग अ प्रोग्राम डेव्हलपमेंट टूल्स. त्यानंतर जो सहावा क्वेश्चन यामध्ये डिस्क्राईब हाऊ स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन आर यूज टू कम्पेअर टू स्ट्रिंग विथ अ सुटेबल एक्झाम्पल. त्यानंतर राईट अँड ALP टू कॉन्कॅटिनेट टू स्ट्रिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने मायक्रो प्रोसेसरचे ही इम्पॉर्टंट क्वेश्चन होते. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर हे बघायला मिळतील.